हा सर्व इतिहास या महाराष्ट्रावर उभा करण्याचा प्रयत्न करतो. कारण हा राजा कोणी एका जाती धर्मासाठी नाही, हा बहुजनांचा राजा. 18 पगड जाती, 12 बुलतेदार या सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी स्वराज्य निर्माण झालं. मगाशी सांगितलं मी तुम्हाला, मी ज्या भागातून येतो तिथं कोंढाणा किल्ला आहे, सिंहगड किल्ला हा जवळ आहे आणि इतका जबरदस्त किल्ला आहे. सिंहगड किल्ल्यावर तुम्ही जर गेले, पण त्या सिंहगड किल्ल्यावर आता काय दुर्दैव आहे माहिती का, आता लोक तिथं भजी खायला जातात. काय म्हणणे तुमचं? आता भजी खायला जायचा गड आहे का त्यो? कसा गड आहे? ज्याची कीर्ती साऱ्या जगतात, या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या श्री क्षेत्र डोंबाळवाडीमध्ये घेऊन आलो आहे. संत सद्गुरू बाळूमामांच्या कृपेने आणि कृपाशीर्वादाने उभा असणारा हा 4थ्या वर्षातला महोत्सव आणि याची ही जागराची कीर्तन रूपी सेवा. राजे, ओ राजे, दिसतो का तो कोंढाणा राज? त्या कोंढाण्यावर फडकणारे ते दुश्मनांचं निशाण आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आदने असावी महासाहेब महाराज, पुत्रा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा स्वराज्याचं निशाण या कोंढाण्यावर. एका एका मावळ्यांनी राजांनी सोबत घेतलंय. यसाजी कंक, यसाजी चला आलो राज. बहिरजी नाईक, नाईक ओ बहिरजी चला. बहिरजी, बहिरजी नाईक म्हणतो राज. राजा आम्ही नाईक आहे, नाईक. नाईक चालेल का स्वराज्याला? ए बहिरजी, अरे आम्ही विचारलं बाई तुला तू कोण आहे, तुझं कर्तृत्व बघितलं. बहिरजी, बहिरजी नाईक आला. माळी समाजाचा ज्ञानोबा आला, धनगर समाजाचा महादेव धनगर आला. आम्ही यावं का राज? महादेव आहे, धनगर समाजाचा आहे, चालेल का हा महादेव धनगर? ए महादेव, माणूस जातीवरून श्रेष्ठ नाही ठरत, माणूस त्याच्या कर्तृत्वावरून श्रेष्ठ ठरतो. तुझं कर्तृत्व लय भारी आहे. आला महादेव आला. या कोंढाण्याच्या मोहिमेत महादेव होता लढायला. या अमृतेश्वर मंदिरावर जाताना, या सिंहगड किल्ल्यावर जाताना यात महत्वाची भूमिका या माणसांची आहे. आणि मग राहिलं स्वराज्य उभं. आई साहेब जिजाऊ सांगता शुभा. मदारी मेहतर बी आला बरं का, मुस्लिम समाजाचा होता मदारी. राजे, आप हिंदू हो और मैं मुस्लिम हूँ. राजे म्हणतात मदारी, अरे मी विचारलं नाही तुला कोण मदारी मेहतर. राजांनी भेदच केला नाही कधी. शिवरायांच्या छायेखाली भवती कशाची वाट आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हे हिंदू मुसलमान, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन आणि अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान आणि आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. दादा, हा भारत मस्जिद आणि मंदिरावरून भांडण करणारा भारत नाहीये. राजकारण्यांनी स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी हे उभं केलंय. बांधित होता मस्जिद येथे, वामनदादा कर्डकांचं वाक्य आहे. बांधत होता मस्जिद येथे आणि इथे मंदिर, अशा नराच्या पुतळ्यापायी झुकते माझी मान. कारण आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. एक मुस्लिम तरुणी राजांच्या समोर उभी आहे. तिला वाटलं इज्जत तुटल का राजा? अरे इज्जत तुटणारा राजा नव्हता, इज्जत वाचवणारा राजा होता. त्या राजाचं नाव अजराने अमर झालं. आणि मग ती तरुणी म्हणती राजे, मैं मक्का मदीना जाऊंगी. मला वाटलं इज्जत तुटल का? अरे किस लिए जाना चाहती हो? इनायत खान मारला गेला आणि इनायत खानाची बायको महाराजांना शरण आली. तिला वाटलं काय होईल माझ्या सोबत, पण राजेंनी तिला सांगितलं डरो मत, ये महल आपका समझो. आणि मग त्या ठिकाणी ती तरुणी म्हणती राजे, मुझे आपके लिए कुछ मांगना है. मैं जाऊंगी मक्का मदीना और अल्लाह से परवरदिगार से बरखास्त करूंगी. अल्लाह, ए परवरदिगार हे देवा, या राज्यात जेवढ्याही स्त्रिया असतील त्या प्रत्येक स्त्रीच्या पोटी, नवे नवे देशात त्या जगात प्रत्येक स्त्रीच्या पोटी असाच एक शोभा राजा जन्माला घाल. ही मागती एक मुस्लिम तरुणी. महाराज, म्हणून
मला असं वाटतं 18 पगड जातीन 12 बोलतेदार एक संघान महाराष्ट्र उभा राहिला. आम्ही जर समता बंधुता सांगायला लागलो की लोक म्हणतात समता बंधुता सांगतो. नाही नाही, डोक्यात दगडी घाला सांगायचं का कीर्तनात? कीर्तनात चांगलं सांगितलं पाहिजे. लक्षात नाही का? तानाजी मालुसरे शोभाराजे म्हणतात मी घेईल कोंढाणा. मालुसरे म्हणतात राज रायबाचं लग्न आहे. इथं गुज झालं आणि त्या ठिकाणी तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे आणि मामा शेलार मामा आले. तानाजी मालुसरे सांगतात राज रायबाचं लग्न काढलं या, लेकराचं लग्न काढलं या. राज यायला लागतंय तुम्हाला. राज म्हणतात येईल ना. अरे तुझ्या लेकराचं लग्न काय आणि माझ्या लेकराचं लग्न काय? पण राज लग्न कधी? राजाने शब्द दिला आईला येत्या अष्टमीला कोंढाणा घेईल आणि रायबाचं लग्न अष्टमीला. राज म्हणतात तानाजी नाही जमायचं. तानाजी मालुसरे सांगतात राज रायबाचं लग्नाला नाही येणार. अरे हे ताना मोहिमेवर जायचंय आणि महत्वाची मोहीम कोंढाणा आहे. आणि मग या ठिकाणी शेवटची काही शब्द सांगणार आहे आणि सेवेला पूर्ण विराम देणार आहे. ऐका काय याच्यात गांभीर्य लपलेलं आहे. महाराज सांगतात ताना हे कोंढाण्यावर जायचंय. उदयबान राठोडानं राखलाय कोंढाणा. 2000 कडवे राजपूत आहे. लई भयानक वातावरण आहे. राजा असं करायचं का? मग मी जातो ना कोंढाण्यावर आणि तुम्ही या ना माझ्या रायबाच्या लग्नाला. मला खरं सांगा आत्ताचा तानाजी असा म्हणला असता का? तो म्हणला असता 35 वर्षाचा टोनगा झाला आमचा, एक तर लगीन ठरा ना. आणि राजा तुम्ही म्हणता असं? नाही नाही, निष्ठावंत माणसं होती ती. मी जातो राज, जातो राजा मी कोंढाण्यावर. मी घेतो कोंढाणा. अरे पण हे रायबाचं लग्न आहे वरबा पैस. राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न, राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न. पण आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. त्या राजा जातो हा तान्हा आणि घेतो तो कोंढाणा. हे तान्हा उदय भानानं राखलाय ग. काळजी नसावी राज. राजे इडा देत नाहीत, तानाजी ऐकत नाहीत. म्युझिक लावा. आणि राजे या ठिकाणी सांगत असताना मालुसरे या ठिकाणी मग गुडघ्यावर बसते. मालुसरे सांगतात राज देणार का नाही सांगा ना. हे ताना अरे तू जीव की प्राण आहे, श्वास आहे ताना माझा. जाऊ नको र. अरे मी हाय नव. बारीक आवाज ठेवा. शेवटी 5 मिनिटं चालू ठेवा फक्त. झालंय की काय? हे सगळे मावळे म्हणजे कोण आहेत माहिती का? आता भारताच्या सीमेवर लढणारे सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारे शेतकरी म्हणजे मावळे आहेत. आता ते परत जन्माला आलेत. परत जन्माला आलेत ती माणसं. मालुसरे स्वतःच्या पोराचं लग्न आहे ना महाराज. राजाने म्हणतो राजा आयुष्यभर सेवा केली हो, काहीच नाही मागितलं. ते म्हणले हे वतन ही जहागीर काही देऊ ताना. काही नाही घेतलं हो राज. तुमच्या देहावरचं वार घेतलं तानाजीनं. रात्रभर बायका पोरं रडत होती. पण मी म्हणलो शोभाराज यांच्या देहावरचं वार येत. महाराज खरंच क्या महाराष्ट्राची भूमी इथं न्यायप्रियच माणसं जन्माला आली. न्याय देणारी माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. तुम्ही इतिहास उघडून पहा. मी मगाशी एक वाक्य बोललो नाही, तंत खरे. पेशवे असे थरथर कापत होते, एक पाऊल टाकत नव्हते अहिल्यादेवी होळकरांच्या समोर. म्हणून अहमदनगर नाही म्हणायचं, अहिल्यानगर म्हणायचं. म्हणून औरंगाबाद नाही म्हणायचं, छत्रपती संभाजीनगर म्हणायचं. म्हणून उस्मानाबाद नाही म्हणायचं, धाराशिव म्हणायचं. कबीर महाराज कोण्या जातीचा आहे महत्वाचं नाही, महाराष्ट्रातल्या मातीचा आहे ही गोष्ट महत्वाची आहे. तुम्ही आम्ही काय जन्माला आले महत्वाचं नाही, मरताना हिंदू म्हणून मारणार आहे ही गोष्ट महत्वाची आहे. हे भूमी संतो की है. काय बलिदान दिलं या माणसांनी. निघाली ना मालुसरे, काहीच नाही आयुष्यात. सावित्री म्हणते चालला का हो? राजांना सांगितले राज एकदा शेवटची मिठी मारायला या बर का तानाजीला. शेवटचा प्राण सोडल ना उदयभान फाडलच हो मी, पण तुमची आठवण येईल त्या क्षणाला तुम्ही मिठी मारायला पाहिजे राजा मला. राजा म्हणतात काळजी करू नको ताना, तू फत्तेकर मोहीम. खरंच भारताच्या सीमेवर लढणारास. थोडा आवाज क्लिअर करा, ट्रबल द्या मला. भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक. अहो महाराज लहान लहान लेकरे. अभिमन्यू महाराजाकडे दैवडी जवळ
इथे कीर्तनाला गेलो होतो मी दैवडीला. ते 70 वर्षाचे वडील सांगत होते, महाराज तरुण पोरगा गेला हो माझा सैनिक, सीमेवर लढता गोळ्या लागल्या. पोरं म्हणतात, बाबा येताना आकाश कंदील घेऊन येताल का? मागच्या दिवाळीला काय तुम्ही आले नाहीत, आम्ही फटाकडेच वाजवले नाहीत. हे बाप लय महत्वाचा असतो बरं का लेकरांसाठी. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कण खरकणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. तो सैनिक म्हणला, ए पोरांना समजून सांग, पण पुढच्या वेळेस फटाकडे घेऊन येईन. ए दीदी, आपण सोबत दिवाळी साजरी करायची, काळजी करू नको, हाय नव तुझा बाप. आई म्हणती, पोरा अरे गोड धड करून ठेवले, उद्या येणार नव? आई पहिल्याच गाडीने येणार आहे, सुट्टी मिळली या, 1.5 दिवसात पोचतोच घरी बघ सीमेवर. आणि आदल्याच रात्री 2 वाजता गोळ्या लागल्या. सहकारी मित्र म्हणतो, काय झालं? काय नाही म्हणणार, प्राण जात नाही, फोन कर ना म्हणा घरी. हात उचलता येत नव्हता, जाग्यावला एवढ्या गोळ्या लागलेल्या. रात्री 2 वाजता फोन केला, बायकोनी फोन उचलला, काय हो? काय नाही ग, एकदा लिकीला बघायचे. पोरीवर लई प्रेम असतं बरं का बापाचं, या लिकीवर बापाचं लई प्रेम असतं. बाप रडला कोणासाठी माहिती का ताई? फक्त तुमच्यासाठी रडला. याला रडताना तुम्ही बघणार नाही बरं का कधीच. सगळ्यात मोठा जिवाळा पुरीविषयी तिच्या त्याच्या अंत करणार, कुणासाठीच नाही रडला. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. शेवटचा व्हिडिओ कॉल केला, दीदीला बघायचे म्हणले माया. तिला म्हणाव, छोटं लेकरू आहे अजून घरात, दिवाळीला नाही येणार बाप यावेळेस, रे गोळ्या लागल्यात, मला नाही वाटत जमन म्हणून येईन. अहो महाराज, तिरंग्यात गुंडाळ्याला दे आणला घरी, सगळे रडत होते मोठ्या मोठ्यानं. बाप कृष झाला 70 वर्षाचा, 60 78 या ठिकाणी 65 वर्षाची आई असेल तिथं म्हातारी आई. आई म्हणते, अरे गोड धोड बनून ठेवलं सुनबाई. आईला अजून विश्वासच नाही, पोरगे गेले. हा डबा घेऊन बसती ना पुढं गोड धोडचा. म्हातारा म्हणते, अरे गेला इथे हो, नाही येणार आता परत. बघ ना किती लोक आले त्याच्यासाठी. अरे शूरवीर पोरगा आहे तुझा. लहानची दिदी आहे ना पोरगी 6-7 वर्षाची, तिला कोंडून ठेवले आईने घरात. ती लेक म्हणते, हे माय ऐक ना. अरे बाप, आई म्हणते, दीदी नाही, अरे तुला नाही मी बाहेर आणू शकत. ती म्हणते, अरे नाही रडणार, अरे सैनिकाची लेक आहे मी, मला शेवटचं बघू दे माझ्या बापाला. नाहीच ऐकलं. लेकीचा टाहो बघितला आणि आईनं लेकीला समोर आणलं. ज्यावेळेस लेकीने बापाला बघितलं ना, रडली नाही हो पोरगी. पोरगी म्हणते, हे आई, अरे खरं सांगू का, बघ ना माझा बापाचा चेहरा बी दिसत नाही ग. जाताना बाबा म्हणले होते, भाई तुझ्यासाठी आकाशकंदील घेऊन येईन, फटाकडे घेऊन येईन. बघ या गाडीत येताना तिरंग्यात गुंडाळ्याला दिहाला ना, त्याच्याबरोबर ह्या सगळ्या फटाकड्याच्या पिशव्या बी आल्या ग. एक मोठं वाक्य बोलू का, तुमची आमची दिवाळी ही लक्ष्मीपूजनलाच आहे, पण ज्या दिवशी सैनिक घरी येईन ना, त्या दिवशी त्यांची दिवाळी असते. लक्ष्मी नाही का, त्या दिवशी त्यांची दिवाळी आहे. त्यांच्यासाठी तो दिवस फार महत्वाचा आहे. महाराज 1-2 मिनिटं म्युझिक कंटिन्यू कर दादा. फक्त हृदय दाटून आलं, अंतःकरण भरून आलं. आणि ती लेक म्हणती, आई अरे बघ ना, 15 ऑगस्टला 26 जानेवारीला सगळे सॅल्यूट करायला असतात तिरंग्याला, माझा बाप नसतो आई, अरे सगळे असतात. सगळ्या मैत्रिणी म्हणतात, अरे कुठे तुझे पप्पा? सगळ्यांच्या हातात तिरंगा असतो. मी अभिमानाने सांगते, ज्या तिरंग्याला तुम्ही सॅल्यूट करायला गेलाय ना, आपण इथं सॅल्यूट करतोय ना, हा तिरंगा फडकत राहावा म्हणून भारताच्या सीमेवर लढायला गेलाय माझा बाप. आता पुन्हा एकदा 15 ऑगस्ट 26 जानेवारी सगळ्या मैत्रिणी असतील. आता माझा बापच तसं आई. सगळ्या मैत्रिणी म्हणतील, खरं सांगू का आई, सगळ्यांचे वडील बघितल्यानंतर मला दुःख वाटतं, माझा बाप नसतो ग. हे तरुणांनो, मी अखंड महाराष्ट्रभर अविनाश महाराज, तुम्ही बऱ्यापैकी रोज कीर्तन आहे माझ्या. महाराज मला बऱ्यापैकी रोज पुण्यस्मरणाचे कीर्तन आहे, पण ज्यावेळेस अर्धा तास बाप सांगतो ना, मी माझं कौतुक करायला नाही आलो. मी काही राज्यात फक्त बापच सांगायला जातो. मी तुझ्यासाठी जीवन जाळी रे, आणि तुने नाही पाणी पाहिजे रे, हे नाही कधी सांगत आम्ही कीर्तनात. कीर्तनात काय सांगितलं पाहिजे माहिती का? शाश्वत जगणारा बाप सांगितला पाहिजे. नाही शाश्वत जगणारा. मी अशी तरुण पोरांना सगळे सांगतो, आजचं हे जागराचं कीर्तन आहे ना, या कीर्तनातला शेवटचा संदेश हा, म्हातारं जायच्या आधी मिठी मारून घ्या गाड्या. एकदा जर काळाच्या पडद्याआड गेलं ना, परत तिथून उठून कधी जाणार नाही तुमचा बाप. मी अशी लई मोठी पोरं बघितली 35 वर्षाची मोठ्याने रडताना. बोल काय झालं? मला महाराज गेला हो बाप वाघासारखा.
हातातनं पाणीच पडलं नाही अंगावर शेवटचं. न घाल ना आंघोळ. म्हणलं काळी पडलेली पाठ आज बघितली हो, आयुष्यभर बनेलवरच बघितला बाप. मिठी मारून घ्या. चिरा पडलेला पाय त्याला तेल लावून घ्या, त्याच्या वेदना समजून घ्या. आणि सगळ्या पोरांना सांगतो, कुणाची घरं आहेत ना, ती घरं बापाने तिथे दिवस काढले ना, अरे प्लॅस्टिकची पिशवी ठेवली आमच्या अंगावर, एक थेंब लागून गेला नाही, मग दिवस बदला त्याच्या आता. मी सगळ्या पोरांना सॅल्यूट करतो ज्यांनी त्या घराच्या जागी बंगले बांधलेत, आणि बांधलेच पाहिजेत. जी माणसं हिनवत्यात ना, तीच पुष्पगुच्छ घेऊन येतात अभिनंदन करायला. हे महाराज, हे फार महत्वाचं नियोजन आहे. हे आयुष्यात जमलं पाहिजे. गड्या या कीर्तनातून काय घेऊन जायचंय, काय शिकायचं आम्ही कीर्तनातून? महाराज नाही महत्वाची माणसं आहेत. ये पेड़ बूढ़े हुए हैं, ये फल नहीं दे सकते, लेकिन इनके प्यार की छाव जरूर देंगे. प्रेमाची सावली जरूर देतील. अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं. काय सोसलं असन यांनी महाराज, काय सोसलं असन. मुलगी म्हणते, आई रडत नाही ही पोर. आता परत एकदा 15 ऑगस्ट 26 जानेवारी सगळे सॅल्यूट करतील तिरंगाला. सगळ्यांचे वडील असतील, माझे वडील नसतील. सगळे मला म्हणतील कुठे तुझा बाप. मी म्हणेन ज्या तिरंग्याला तुम्ही सॅल्यूट करताना, हा तिरंगा भारताच्या सीमेवर फडकत राहावा. पण भारताच्या सीमेवर शहीद झाला माझा बाप. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे वतन तेरे लिए. तानाजी मालुसरे गेले बरं का तिथं, उदय भानाला फाडला तानानं. हे का सांगितलं माहिती का? गेला ताना, पण भावाभावाचं प्रेम होतं. सूर्या म्हणतो दादा, ताना म्हणतो सूर्या, महाराष्ट्रातल्या मावळ्याने केलेला वार फेल जात नसतो. ते गेलाय उदय भान, गड आला पश्चिम गेला. भावाला भावाची आठवण आली. शेवटी एखादा भावाचा भाऊच कामाला येत असतो. सगळं इथं राहीन, पण हे प्रेम सोबत घेऊन जायचं. सज्जनाओ, या ठिकाणी आज तुम्ही एवढा हा महोत्सव करताय. मी संत बाळूमामांच्या चरणी खरंच अंतकरणातून प्रार्थना करेल, भगवंताच्या चरणी प्रार्थना करेल. 5व्या वर्षी अजूनही याचं स्वरूप फार भव्य दिव्य असावं या कार्यक्रमाला. आणि मला अजून एका गोष्टीसाठी टाळे वाजवा. या कार्यक्रमात तरुणांची संख्या फार जास्त आहे, फार जास्त तरुणांची संख्या जास्त आहे. महाराज, जिथं तरुणांची संख्या, ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि तरुणांची संख्या, याला कारण आहे या सगळ्यांवर बाळूमामांची कृपा आहे. इथं आल्यानंतर काहीच कमी पडत नाही. मी तुम्हाला एक मोठं वाक्य बोलतो, सेवेला पूर्णविराम देतो. तुम्हाला एकच सांगतो, इथं आल्यानंतर काहीच मागू नका मामांना. फक्त त्यांना म्हणाव, आम्हाला जे आमच्यासाठी योग्य आहे ते आम्हाला दे. त्यांना माहिती ना तुम्हाला काय पाहिजे नाही. ते उगस अहो संत हे चमत्कारी नव्हते, ते बोलले तेच घडलं. त्यांच्या अंतकरणातून जे निघालं समाजविषयी भावना, त्याच घडल्या. या भंडाऱ्यात काहीतरी ताकद आहे ना. अहो महाराज, ही ताकदच वेगळी आहे. एवढा मोठा समाज येणं सोपं आहे का? खऱ्या अर्थानं सद्गुरू मामांची असणारी कृपा आहे. बोलताना एखादा वाणीतून शब्द गेला असतील, कुणाच्या भावना दुखवल्या असतील. माझं कीर्तन जरी 2 तास असतं तरी ते कीर्तन रोज 3 तास असतं. यांना माहिती. हे मला म्हणतात, बोल लई वेळ कीर्तन करतो तू. पण मला कीर्तनात खऱ्या अर्थानं सरात किती बी असू दे, मग ते मला कधी पाकिट कमी असेल मोठं असेल तिथं शॉर्टकट नसतो बरं का अभिमन्यू बाबा. हे सांगायचं तात्पर्य. फार आनंद वाटला तुमच्या सगळ्यांना भेटून. सेवा या ठिकाणी संपादित केली अतिशय. एकदा सगळ्या वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलांसाठी टाळ्या वाजवा. आमचे गोरख महाराज कुंभार आणि तुमचं अभिनंदन. तुम्ही नाव नाही घ्यायला लावलं. ह्या सगळ्या कमिटीचं का धन्यवाद आहे, ह्यांनी नाव नाही घ्यायला लावलं. नाही ते नावाच्या लय गडबडी होत्यात. हे आलेच मला म्हटले, महाराज सगळ्यांचा कार्यक्रम आहे, कोणी एकाचं नाव नाही घ्यायचं. नाही ते नाव घेतलं दुसरं रुसतंय, तिसरं फुकतंय. ते म्हणते आमचं नाव नाही आलं, आणि ते म्हणते कीर्तन करायचा काहीतरी वशिला आहे. आमचा काय वशिला असायचं आहे? तुम्ही मला नाव नाही घ्यायला सांगितलं. महाराजांची संस्था आहे, महाराज मुलं घडवतायत. कुणाची जाहिरात नाही करायला आलो. आपली मुलं चांगल्या ठिकाणी असावीत. या ठिकाणी भक्तिताईंची संस्था आहे, तिथं मी मार्गदर्शन करायला आहे. या ठिकाणी मुली प्रवचन करतायत, चांगल्या पद्धतीने कीर्तन करतायत. त्यांच्याही संपर्क साधा. या कमिटीचं हृदयातून धन्यवाद. या ठिकाणी सगळ्यांचं पुनश्च एकदा धन्यवाद. महाराज तुमचं हृदयातून धन्यवाद. सगळ्यांचं या ठिकाणी अंतकरणातून धन्यवाद देतो. वाणीतून एखादा शब्द गेला असेल, अंतकरणातून माफी मागतो. आमचे भक्तिताईंचे वडील सोमनाथदादा चव्हाण या ठिकाणी माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे आहेत. माझ्या बरोबर गेली 10 वर्ष झालं ते माझ्या बरोबर या ठिकाणी भूमिका बजावतात. आम्ही 1000 किलोमीटरचा प्रवास भाऊ नॉन स्टॉप मारतो बरं का. 94,000 किलोमीटर झाली इनोवा गाडी. माझं सांगायला नाही आलो. 94,000 7 महिन्यात गाडी होणं हे सोपं नाही. इथं स्टार्टर मारलं की तिथं निघतो. ते मला म्हणतात, महाराज हे माझ्या सगळ्या लेखी तिथं सोडून आलोय तुमच्यासाठी. पण खरं सांगू का दादा, तुमच्या जीवनातला त्याग मोठा आहे. ते तिकडून इकडं मार्गदर्शन करतात. मला म्हणतात, फोनवर सांगा तुम्ही पोरं घडली पाहिजेत. पोरांना तुम्हाला खरं सांगतो, आईबापाचं नाव लय मोठं करायचं. तुम्हाला हिनवलंय ना महाराज. आम्हाला एका क्षणाला सोडलं सगळ्यांनी. चाचा मी एक शेवटचा शब्द सांगतो. हे तुम्ही समोर बसलेत ना, हे तुम्ही सगळी चांगली आहेत, पण काही यडपट बी आहेत इकडं.
सोडलं होतं एका ठिकाणी, काहींनी हिनवलंय, पण ज्यांनी हिनवलं ना ती स्टेटस ठेवतात. हे स्टेटस निर्माण करा आयुष्यात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज